पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना पहिल्या वर्षाची परीक्षा देण्याचा अजब फतवा राज्याच्या कृषी शिक्षण परिषदेने काढलाय। कृषी पदविका पूर्ण करून पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले। राज्यभरातले शेकडो विद्यार्थी आंदोलनाकरता पुण्यात दाखल झाले होते। पदवी शिक्षणाचं शेवटचं वर्ष खरं तर कार्यानुभव घेण्याचं, मात्र हे सगळं सोडून एक वेगळाच अनुभव घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे। कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांनी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला बसण्याची सोय आहे। त्यानुसार या विद्यार्थ्यांनी पदवीला प्रवेश घेतला आणि आज ते चौथ्या म्हणजे शेवटच्या वर्षाला आहेत। असं असताना त्यांना आता अचानकपणे पहिल्या वर्षाची परीक्षा देणं बंधनकारक करण्यात आलंय। हा निर्णय अनाकलनीय तसंच अन्यायकारक असल्याचं सांगत त्यांनी कृषी शिक्षण परिषदेच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय। ते बोलताय 5वा सेम करा, 3rd सेम करा, 1st सेम करा। मग आमचे लेक्चर कोण घेणार? आम्ही स्वतःच शिकू, आम्ही स्वतःच सगळे पेपर देऊ का? हे काय करतील मग? आम्ही शिकून कसं म्हणजे? आणि एकाच वेळी एकच विद्यार्थी 2 पेपर कसे काय? एकाच वेळी ॲट अ टाइम एकच विद्यार्थी 2 पेपरला बसू शकतो का? 6व्या सेमला आणि दुसऱ्या सेमला? अभ्यासक्रमातील श्रेयांक भार पूर्ण करण्याच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांवरील भार वाढवण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी त्या विरोधात आवाज उठवल्यानंतर कृषी शिक्षण परिषदेतील अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात आंदोलनादरम्यान शाब्दिक चकमक उडाली। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे पूर्ण शेतकऱ्यांसह पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि जर त्यांच्याच मुलांना, भूमिपुत्रांना जर अशा प्रकारचे नियम लावून त्यांची वर्ष वाया घालवण्याचा जर घाट कृषी पदवी परिषदेने घातलेला असेल तर कृषी पदवीधर संघटनेचा त्याला नेहमी विरोध राहील। महाराष्ट्रात कृषी शिक्षण हा स्वतंत्र विभाग आहे। कृषी शिक्षण घेणारी बहुतांश मुलं शेतकऱ्यांची आहेत, मात्र इथेही त्यांना संघर्ष टळत नाही हेच खरं। ही सगळी मुलं राज्याच्या वेगवेगळ्या कॉलेजातून आलेली आहेत। आज सकाळपासून ते या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत, मात्र त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला इथं कोणी उपस्थित नाही आहे। जे 2 अधिकारी इथे आले होते ते देखील त्यांचं समाधान करू शकलेले नाहीत। अशा परिस्थितीत जोपर्यंत यांच्या विषयावरती तोडगा निघत नाही आणि अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा निर्धार या सगळ्या कृषी पदवीधरांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।